गुड मॉर्निंग. मागच्या तासिकेमध्ये आपण पत्र औपचारिक प्रकाराचे दोन प्रकार, एक मागणी पत्र आणि एक तक्रार पत्र, असे दोन प्रकार आपण अभ्यासले होते. आता आपल्याला उपयोजित लेखनामधला पुढील भाग म्हणजेच कथालेखन हा आज आपण अभ्यासणार आहोत. आता बघा, कथालेखन म्हणजे आता कथालेखन उपयोजित उपयोजित लेखनामध्ये कथालेखन हा घटक आपल्याला सृजनशील विद्यार्थ्यांच्या सृजनशील लेखनाला वाव देणारा घटक आहे. त्याच्यानंतर कल्पना, नवनिर्मिती, स्वभाषेत प्रकटीकरण हे या वयोगटाचे वैशिष्ट्यपूर्ण पैलू आहे. म्हणजे आता तुमचं जे वय आहे त्या वयातली मुलांच्या कल्पना, नवनिर्मिती, स्वभाषेत प्रकटीकरण, स्वतःच्या भाषेमध्ये प्रकटीकरण हे या तुमच्या वयोगटाच्या मुलांच्या वैशिष्ट्यपूर्ण पैलू आहेत. कथालेखनाच्या योग्य सरावाने भावी कथालेखक घडू शकतो. आणि बघा, कथालेखन जर व्यवस्थित कथालेखन जर केलं, योग्य सराव जर केला, आपण सरावाने कथालेखन करत राहिलो सतत, तर त्याच्यातून भावी कथालेखक त्याच्यातून घडू शकतात. कथाबीजानुसार कथांचे विविध प्रकार पडतात. आता कथाबीजानुसार कथेचे प्रकार हे कशानुसार पडतात, तर कथाबीजानुसार कथेचे प्रकार विविध प्रकार पडत असतात. त्याच्यामधला पहिला प्रकार आहे शौर्य कथा, विज्ञान कथा, बोध कथा, ऐतिहासिक कथा, रूपकथा, विनोदी कथा इत्यादी कथेचे प्रकार पडत असतात. म्हणजे कथाबीजानुसार त्याचे प्रकार पडत असतात. मग आता कथालेखनाचे महत्त्वाचे घटक आपण जाणून घेण्यासाठी खालील मुद्द्यांचा आपण अभ्यास करून घेऊया. म्हणजे कथालेखन तंत्र कथालेखन कशा प्रकारे केलं पाहिजे ते आपण काही मुद्दे आपण ते अभ्यासूया. बघा, आता मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. कथालेखन आपण पहिल्यांदा काय करतो, तर कथेचं बीज. बघा, शेतामध्ये आपण जेव्हा काही पेरायचं जर असेल, शेतामध्ये जर आपल्याला काही पेरायचं असेल किंवा कोणतंही पीक आपल्याला शेतामध्ये जर घ्यायचं असेल, तर आपल्याला त्याच्यामध्ये काय करावं लागतं, पहिल्यांदा तर बीज पेरावं लागतं. तसंच आपल्याला इथे सुद्धा आपल्याला कथा तयार करायची आहे, पण त्या कथेसाठी आपल्याला काय करायचं, पहिल्यांदा कथेचं बीज तयार करायचं. त्याच्यानंतर कथेची सुरुवात करायची. त्याच्यानंतर कथेतील घटना व स्थळ, कथेतील पात्र, शीर्षक, पात्रांचे स्वभाव विशेष, पात्रांमधील संवाद, विषयाला अनुसरून भाषा आणि शेवटी कथेचा शेवट आणि त्या कथेतून आपल्याला तात्पर्य काय मिळालं, या सर्व गोष्टी आपल्याला कथेमध्ये लिहायचं असतं. मग आता आपण हे शॉर्टमध्ये सांगितलं. आता मी एक्सप्लेनेशन करून तुम्हाला काही कथेचे पॉइंट सांगतो. बघा, आता कथालेखन ही कल्पकतेवर आधारलेली कला आहे. कथालेखन जी आहे ती कशावरती आधारलेली आहे, तर कल्पकते, आपल्या कल्पनेवरती आधारलेली एक कला आहे. कथाबीज हा कथेचा प्राण असतो. आणि कथाचा बीज म्हणजे कोणतेही बीज असतं, ते आपल्याला ते एखादं पीक घ्यायचं आहे, तर त्या पिकाचं प्राण काय असतं रे, तर ते बीज असतं. बघा, पुढे आपण आता जे काही मुद्दे सांगितले तुम्हाला, हे काही मुद्दे मी सांगितले, त्या मुद्द्यांचा आपण सविस्तर अभ्यास करूया. बघा, पहिला आहे कथाबीज. कथाबीज म्हणजे काय रे, तर कथालेखन ही कल्पकतेवर आधारलेली कला आहे. कथाबीज हा कथेचा प्राण असतो. म्हणजे कथेचं बीज हे त्या गोष्टीचा, कथा म्हणजे स्टोरी, त्या स्टोरीचा काय असतो, एक जीव असतो, उसकी जान रहती है. कथालेखन करताना कथाबीजाच्या विषयास अनुसरून दैनंदिन निरीक्षण, वाचन, अनुभव, सृजनशील कल्पना, तर्कसंगत विचार यांचा विचार करून कथाबीज फुलवावे. बघा, आता आपल्याला बीज आपल्याला फुलवायचं आहे. बीजाला आपल्याला काय करायचं आहे, फुलवायचं आहे. तर काय करायला लागेल, तर कथालेखन करत असताना आपल्याला कथाबीजाच्या विषयास अनुसरून, म्हणजे आता आपण एखादा सब्जेक्ट घेतलेला आहे, एक टॉपिक घेतलेला आहे, त्या विषयाचा त्या टॉपिकला आधारित दैनंदिन निरीक्षण, म्हणजे आता एखादा कोणताही एक आपण टॉपिक घेतला, पण त्या टॉपिकबद्दल आपलं दैनंदिन निरीक्षण म्हणजे दररोजचं असलेलं निरीक्षण. त्याच्यानंतर वाचन, त्या विषयाबद्दल आपलं काय वाचन आहे ते वाचन. त्याच्यानंतर त्या विषयाबद्दल आपल्याला किती अनुभव आहे, काय कोणत्या गोष्टीचा अनुभव आहे त्या विषयाबद्दल. एखादा टॉपिक आपण निवडलेला आहे, तर त्या टॉपिकचा आपल्याला असलेला अनुभव, सृजनशील कल्पना आणि त्याच्याबद्दल आपल्याला वेगवेगळ्या सुचलेल्या चांगल्या कल्पना, तर्कसंगत विचार आणि वेगवेगळे विचार, त्याच्या रिलेटेड असे विचार
याचा विचार करून आपण काय करायचं आहे, ते कथेचं बीज फुलवायचं आहे. म्हणजेच हा काय कथाबीज. मग कथाबीज म्हणजे काय समजलं तुम्हाला? तर त्या कथा एखादी पीक घ्यायचं असेल तर त्यासाठी आपण बीज टाकतो. तसंच आपल्याला एखादी स्टोरी जर फुलवायची आहे तर आपल्याला त्याचं काय करावं लागेल, बीज तयार करावं लागेल. मग बीज कशा प्रकारे तयार करायचं? तर दैनंदिन निरीक्षण, वाचन, अनुभव, सृजनशील कल्पना, तर्कसंगत विचार यांचा विचार करून आपल्याला कथाबीज फुलवायचं आहे. त्याच्यानंतर दुसरा टॉपिक आहे कथेची रचना. बघा, आता कथेची रचना आपण बीज तयार केलंय, तर आता त्याची रचना कशी करायची बघा. म्हणजे कथा लिहायची सुरुवात कशी करायची? तर कथेला प्रारंभ, मध्य व शेवट असावा. बघा, लक्षात घ्या, खूप महत्वाचे पॉइंट आहेत. कथेला प्रारंभ म्हणजे सुरुवात, मध्य मतलब मिडल, आणि शेवट मतलब एंड. मग कथेला प्रारंभ, मध्य आणि शेवट ह्या तिन्ही गोष्टी असणं गरजेचं आहे. नाहीतर आपण फक्त सुरुवात केली आणि डायरेक्ट एंड केला तर तशी स्टोरी तयार होत नाही. तर ती स्टोरी म्हणजे त्याची सुरुवात व्यवस्थित करणं गरजेचं आहे, त्याच्या मध्यभागी काय झालं ते सांगणं गरजेचं आहे, आणि त्याचा शेवट कसा झाला या तिन्ही गोष्टी सांगणं गरजेचं असतं. कथेची सुरुवात आकर्षक असावी. आणि कथेची सुरुवात बघा कशी असावी रे? तर आकर्षक म्हणजे सुरुवात वाचल्यानंतर समोरचा व्यक्ती, वाचक कसा झाला पाहिजे, एकदम आकर्षित झाला पाहिजे. वाक्यांची रचना पाल्लाळिक नसावी, म्हणजे लेंदी नसावी. वाक्यांची रचना कशी असावी? लेंदी नसावी. ती लगेच समजेल अशी असावी. आकलनपूर्ण छोटी वाक्य असावी आणि छोटे सेंटेन्स असले पाहिजेत. आकलनपूर्ण म्हणजे समजणारी अशी छोटे सेंटेन्स असणे गरजेचं आहे. कथेचा मजकूर सातत्याने उत्कंठावर्धक असावा. आणि कथेचा जो मजकूर आहे तो कसा असावा रे? तर उत्कंठावर्धक म्हणजे ह्याच्या पुढे काय होणार आहे, ह्याच्या पुढे काय होणार, वाचता आपल्याला वाचकाला वाटलं पाहिजे की आता ह्याच्या पुढे काय होणार आहे, म्हणजे उत्कंठा दाखवणारी असं त्याच्यातला मजकूर असायला पाहिजे. कथेतील आशयाला काहीतरी वळण असेल तर उत्कंठा अधिक वाढते. म्हणजे असा एखादा कुठेतरी स्टोरीमध्ये वेगळाच टर्न घेतात. बघा, आपण स्टोरी वाचतो आपण, तर त्या स्टोरीमध्ये मध्येच काहीतरी वेगळा टर्न घेतलेला असतो. तसा जर टर्न असेल तर त्याच्यामुळे काय होतं, उत्कंठा वाढते, वाचणाऱ्याची उत्कंठा अधिक वाढते. आणि कथा नेहमी भूतकाळातच लिहावी. म्हणजे कथा नेहमी पास्ट टेन्स मध्येच लिहावी. ती भूतकाळातच लिहिणं गरजेचं असतं. स्टोरी ही कधीही भूतकाळामध्येच लिहायची असते. इंग्रजीमध्ये असो, मराठीमध्ये असो किंवा हिंदीमध्ये असो, या तिन्ही भाषांमध्ये स्टोरी जे आपण लिहितो, स्टोरी रायटिंग, ती कशामध्ये असणे गरजेचं आहे? भूतकाळामध्ये, म्हणजे पास्ट टेन्समध्ये असणे गरजेचे आहे. त्याच्यानंतर तिसरा पॉइंट आहे कथेतील घटना व पात्रे. आता कथेतील घटना व पात्रे बघा, कथा बीजानुसार कथेतील पात्रे व घटना निवडाव्यात. आता कथेचं बीज आहे, त्या आपल्याला माहिती आहे बीज आपण ठरवलेलं आहे, तर त्याच्यानुसार त्याच्यातली पात्रे मतलब कॅरेक्टर आणि घटना म्हणजे त्याच्यावर रिलेटेड घटना निवडल्या पाहिजेत. जर आपण ती 1920ची घटना असेल आणि आपण 2000ची घटना त्याला रिलेटेड जोडली तर ती स्टोरी तयार होऊ शकत नाही. म्हणजे कथेतील पात्रे व घटना आपण त्याच्या बीजानुसारच निवडल्या गेल्या पाहिजेत. जे कथा बीजाला पुढे नेऊ शकतील, घटना घडण्याचे स्थळ सुसंगत निवडावे. आणि आता बघा, घटना घडण्याचे स्थळ, ठिकाण जे आहे ते आपण सुसंगत म्हणजे त्याच विषयाला अनुसरूनच निवडायचं आहे. पात्र, घटना व स्थळाच्या वैशिष्ट्याचे बारकावे जाणून घेऊन वर्णन करावे. पात्र, घटना व स्थळाच्या वैशिष्ट्यांचे बारकावे जाणून घेऊन वर्णन करावे. तर पात्र, कॅरेक्टर, घटना आणि स्थळ ह्या सर्वांच्या गोष्टींचं बारकाईने वाचन करून घेऊन त्याच्याबद्दल वर्णन करणे गरजेचं आहे. वर्णन चित्रदर्शी असावे. आणि वर्णन कसं असावं तर चित्रदर्शी म्हणजे काय? म्हणजे ज्या वेळेला आपण स्टोरी वाचत असतो त्यावेळेला आपल्या डोळ्यासमोर ते चित्र तशा प्रकारचं चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं झालेलं पाहिजे. म्हणजे आपल्याला स्टोरी वाचताना असा अनुभवलं पाहिजे की आपण खरोखरच ही स्टोरी आपण आपल्या समोर घडताना पाहतोय असं आपल्याला वाटणं गरजेचं असतं. त्याच्यानंतर चौथा पॉइंट आहे पात्रांचे स्वभाव विशेष. आता कथेतील आशयाला समर्पक असे पात्रांच्या स्वभाव विशेषाचे व अनुषंगिक वर्तनाचे वर्णन करावे. बघा, कथेतील आशयाला समर्पक म्हणजे स्टोरीच्या रिलेटेड आपण काय करायचंय
पात्रांचे स्वभाव म्हणजे त्याच्यामध्ये असणारे जे कॅरेक्टर आहेत ते त्यांचा स्वभाव हे त्याच्या आशयाला रिलेटेडच पाहिजेत व त्यातील अनुषंगिक वर्तनाचे वर्णन व त्यांचं जे वर्तन आहे ते सुद्धा त्याला रिलेटेडच पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ बघा, राग आला तर त्याने हाताच्या मुठी कचून आवळल्या इत्यादी. म्हणजे एखाद्याला जर राग आला तर त्याने काय केलं पाहिजे, अशा हाताच्या मुठी आवळल्या पाहिजेत. म्हणजे असं त्याच्यामध्ये वर्णन आढळून आलं पाहिजे. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे कथेतील संवाद व भाषा. आता कथेतील संवाद आणि भाषा, कथेत निवडलेल्या परिसराला कथाबीजाला अनुसरून कथेची भाषा असावी. जो आपण टॉपिक निवडलेला आहे त्याला अनुसरूनच व त्याला रिलेटेडच कथेची लँग्वेज असणं गरजेचं आहे. अलंकारिक भाषा, आता जर आपण 1920 म्हणजे पारंपरिक पद्धतीने जर आपण मागील काळामध्ये आपण स्टोरी जर लिहिणार असो तर त्यावेळेची जी भाषा वापरली जायची ती भाषा वापरणे गरजेचं असतं. अलंकारिक भाषेचा वापर करून कथेची परिणामकारकता वाढवता येते आणि अलंकारिक प्रकारची जी भाषा असते त्याच्यामुळे स्टोरी ही परिणामकारक होत असते. विरामचिन्हांचा वापर योग्य करावा. स्टोरी लिहित असताना योग्य ठिकाणी योग्य विरामचिन्हांचा वापर करणे गरजेचं आहे. म्हणजे विरामचिन्ह 9 प्रकारचे आहेत. एकेरी अवतरण चिन्ह, दुहेरी अवतरण चिन्ह, फुल स्टॉप, कॉमा, सिंगल इन्व्हर्टेड, त्याच्यानंतर उद्गारवाचक चिन्ह, प्रश्नचिन्ह, हे जे काही विरामचिन्ह जे आहेत ह्या विरामचिन्हांचा योग्य वापर करणे गरजेचे असते. संवादाची परिणामकारकता विरामचिन्हांमुळे निर्माण होते. आणि संवाद बघा, स्टोरीमध्ये ज्या वेळेला संवाद असतो तो संवाद आपल्याला कशामुळे परिणामकारक होतो रे, तर विरामचिन्हांमुळेच परिणामकारक होत असतात. म्हणून विरामचिन्हे योग्य ठिकाणी वापरणे गरजेचे आहे. पात्राच्या तोंडी पात्राच्या वैशिष्ट्यांच्या गरजेनुसार ग्रामीण भाषा व बोलीभाषा यांचा वापर सहजतेने करायला हवा. म्हणजे जर ग्रामीण भागातील स्टोरी आपण जर लिहित असू तर तिथे आपल्याला ग्रामीण भाषाच वापरणे गरजेचे असते. म्हणजे तिथल्या त्या भागातली भाषा कोणती त्यांची बोलीभाषा कोणती आहे त्या बोलीभाषेचा वापर आपल्याला तिथे करता आला पाहिजे. त्यामुळे स्टोरी ही एकदम परिणामकारक होत असते. कथेमध्ये वाक्प्रचार, म्हणी यांचा सुयोग्य वापर करावा. आणि कथेमध्ये वाक्प्रचार, म्हणी यांचा सुद्धा वापर करणे गरजेचे असते. वाक्प्रचार आणि म्हणी सुद्धा वापर करणे गरजेचे असते. त्याच्यानंतर शेवटचा पॉईंट आहे शीर्षक तात्पर्य. संपूर्ण कथेचा आशय, कथेतील मूल्य, संदेश व्यक्त करणारे शीर्षक असावे. आणि संपूर्ण कथेचा आशय कसा असावा, कथेतील मूल्य, संदेश व्यक्त करणार म्हणजे त्याच्यातून आपल्याला काहीतरी माहिती मिळाली, त्याच्यातून आपल्याला काहीतरी शिकता आलं पाहिजे असं संदेश काहीतरी आपल्याला संदेश देणारी कथा असावी. कथेतून मिळणारा संदेश, मूल्य किंवा कथेतील वैशिष्ट्यपूर्ण आशय प्रतिबिंबित करणारे तात्पर्य असावे. आणि त्याच्यामध्ये आपल्याला शेवटी तात्पर्य लिहिणे गरजेचं असतं. तर ते तात्पर्य सुद्धा म्हणजे त्याच्यातून आपल्याला काहीतरी बोध भेटला पाहिजे अशा प्रकारचं त्याचं तात्पर्य असणं गरजेचं आहे. कथालेखन पूर्णतः सृजनशील कल्पकतेवर अपेक्षित आहे. कथाबीज विस्तारासाठी अपूर्ण कथा पूर्ण करण्यासाठी वेगळा नाविन्यपूर्ण विचार किंवा कल्पना अपेक्षित असते. तर आपल्याला अशा प्रकारे हे आपण 6 पॉईंट बघितलेले आहेत. म्हणजे स्टोरी रायटिंग कशा प्रकारे केली पाहिजे. आता परीक्षेमध्ये तुम्हाला कोणत्या प्रकारच्या कथा येऊ शकतात, तर कथा बीजावरून कथालेखन, दिलेल्या शब्दांवरून म्हणजे काही 2-3 शब्द दिलेले असतील आणि त्या शब्दांवरून आपल्याला 2-3 सेंटेन्स, एकाच 2 सेंटेन्स दिले असेल किंवा 4 शब्द दिलेले असतात त्याच्यावरून आपल्याला स्टोरी लिहावी लागते. त्याच्यानंतर मुद्दे दिले असतात म्हणजे मध्ये डॅश दिलेले असतात आणि त्या साईडला मुद्दे दिलेले असतात तर त्याच्यावरून कथा लिहायची असते. कथेचा पूर्वार्ध देऊन आणि ह्याच्यामध्ये कथेचा पूर्वार्ध देऊन उत्तरार्ध लिहिणे किंवा उत्तरार्ध देऊन पूर्वार्ध लिहिणे म्हणजे कथेची स्टार्टिंग दिलेली असते आणि आपल्याला त्याचा एंड करायचा असतो किंवा एंड दिलेला असतो आणि आपल्याला त्याची सुरुवात करायची असते. म्हणजे हे 4 प्रकार आहेत. या 4 प्रकारे आपल्याला कथा लेखनाचा प्रश्न कसाही येऊ शकतो. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला कथालेखन करायचं आहे. तर आता तुम्हाला काय करायचं आहे तर हे जे कथालेखन हा जो टॉपिक आहे पुस्तकामध्ये हा टॉपिक तुम्हाला वहीमध्ये इथून पूर्णपणे इथपर्यंत पेज नंबर 66 आणि पेज नंबर 67 हे तुम्हाला काय करायचं आहे तर वहीमध्ये तुम्हाला लिहायचं आहे. समजलं. तर अशा प्रकारे स्टोरी रायटिंग हे जे काही मुद्दे आहेत कशा प्रकारे स्टोरी रायटिंग केली पाहिजे आणि कशा आपली परिणामकारक स्टोरी होऊ शकते आणि आपल्याला जास्तीत जास्त मार्क मिळू शकतील हे आपल्याला बघायचं आहे. तर अशा प्रकारे स्टोरी रायटिंग हा टॉपिक संपलेला आहे. धन्यवाद.